हरि ओम. श्री हरिगुरुभ्यो नमः. नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं. हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नु कन्या प्रवाहवत्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत् स्मरणात् भवेत्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. श्रीमद्गुरुभ्यो नमः. सर्वगुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही एक दोलटई सौप्तिक पर्वांतो 3 जन कौरव महारथ कोण कृपू अश्वत्थामो आणि कृतवर्म दुर्योधनाला वचन उलवणं इल्यांची दुर्योधनानं अश्वत्थामाक तागेल बाईलेले क्षेत्रांतो एक चरड प्रदान कोरनो ते चरडानं हस्तिनावती राय जावची तशी कोरका पांडवांक निर्नाम कोरका म्हणून सांगिल्ल्या प्रकार अश्वत्थामो कसं कोरचे पांडव म्हणा तांग भय जाल्यार दुर्योधनान सांगिल्ले कोरकानो कसं कोरचे म्हणून म्हणटना एक वनांत वतात त्यांनी विश्राम करताची त्या रुका वैरी कैळ्या वैरी एक गुगुमू आक्रमण करता त्या पळितन एक विधी संकल्प पळते अश्वत्थामाल मना एक क्रूर विषय येता त्या विशयान तांगेल दोग जनाला निमगिता कसं करचें म्हणून नक्का म्हूण तांणी म्हणटाची जाल्यार आनी कृपय सांगतात रात्री कसले कोरनचे आमी सकाळ जेव्हा आमी 3 जन सत्ता युद्ध करूया जाल्यार ना अश्वत्थामो मेल्लेल जनाक संहार कोरका म्हूण मागीर अशें कृपय वपता कृतवर्मय वपता पळय तितले कृपाचार्य म्हणा सादारण न्ही जाल्यार तशें कोरका म्हूण जाल्यार ताजे अर्थ कसो न्ही विधी नियम म्हळ्यार विंगडस म्हण कडेरी अश्वत्थामो थंय पांडवाल शिबिराला वतना थंय एक अद्भुताकार जावन आशिल्लो पुरुश दिसता कोणेय तो न्हय तो साक्षात रुद्र कडे तागेल वयर कितल्या अस्त्र प्रयोग केला रे अस्त्र सरला रे तो सोलवना ताका कसलेय जायना कडे ताका कळटा यो रुद्र म्हूण तागेले आनी एक रूप ते म्हळ्यार रुद्रालो वंश नव्हतो अश्वत्थाम कडे रुद्राक शरण येता स्तोत्र करता मागीर अश्वत्थामो मानसिक एक यज्ञ करता कसं न्ही म्हळ्यार तागेले आत्मसमर्पण कोरनो रुद्र ताका एक खडग दिता त्या खडगानाची समस्त योधांक पंचालांक मागीर पांडवेय म्हळ्यार पांडवांक गेले द्रौपदील 5 चेडवांक पुराय जनाक मारता भायर धावील जनाक कृतवर्म संहार करताची कडेरी मागीर वचून दुर्योधनाला सांगता आपल्यान कसं केल्लें म्हणून सांगून कळवे ताका भारी संतोश जावन प्राणत्याग करता तो हांगा दृष्टद्युम्नाल सारत एकलो निप्पन बशिलो मागीर तो मेळ्ळी कृपाक हांकां त्याच जनाकय मेळ्ळी तो अश्वत्थामा कसं कडे तो धांवन वचून युधिष्ठिराला जाल्लेल विशयी सांगता कडे युधिष्ठिर द्रौपदीक सांगता न्हू ह्यो विशय म्हूण आपोवच्याक नकुला पेटयला आनी शिबिरा वचून थंय तागेल 5 चेडवांय संहार म्हळ्यार हत जाल्ल्यान तांणी थंय पोण आशिल्लें पळोवन बरी बेजार जाता ताका द्रौपदी बारीची विलपन करता आनी अश्वत्थामा संहार करका म्हूण सांगून भीमाले सांगता ते भीम अश्वत्थामा संहार करता म्हणून वता कडेरी कृष्ण अश्वत्थामाले क्रौर्य तागेल चित्त चपलता सांगचे विशयांत द्वारकेंत ताण एक दिसू अश्वत्थामान ध्याना बशिल्लो पळोवन तागेलो उल्लोच्या वतना म्हाका तुगेल सुदर्शन चक्र दी इत्याका म्हणटना ते चक्रान तुका संहार करता मागीर पांडव तुगेल धैर्यार नव युद्ध करताची तांणी तुची ना जाल्यार पांडवांक मागीर कोणाल धैर्य आसा म्हणटा कृष्ण हांस येता कृष्ण ताका काडी म्हगेल हांगा युद्ध शस्त्रागारांत थंय
मिगेले सुदर्शन चक्र सम अश्वत्थाम उबारो पळयता दोन हातांनी उबारता जयिना मागीर अपास कृष्णालेद्रे चलजी जावन तशें वचचें आसता हे विशयी सांगून मागीर वरलेले सांगता पळय बी तो आतां कोण येता तांगेल तुमगेलो वयर येता तो ब्रह्मशिरोस्त्र प्रयोग करता म्हळ्यार ब्रह्मास्त्र प्रयोग करता तशें जावन भीम ब्रह्मास्त्र म्हळ्यार तो कृष्ण कशें सांगता म्हळ्यार भीम ताजे एदराक प्रत्यस्त्र उबारना तशें जावन भिमाक ताका संहार करूं जेता अश्वत्थामाक तशें जावन भिमा रक्षण करूं तूं वचचें काम वास्तवीक जावन कसं न्ही मध्वाचार्य सांगताचे भीम ते अस्त्राभिमानी देवतके म्हळ्यार हे ब्रह्मास्त्राचे अभिमानी देवते वायू इता म्हळ्यार मुखार सून भिमानाचे म्हळ्यार वायुदेवाना ब्रह्म जेवचे न्हय तशें जावन भिमाक ते अस्त्र न्ही जावन कांय करना जाल्यार ते मुखार कसं जेवका त्या पुरे जेवका जाल्यार पांडवान पुरे जनान वचका म्हण अर्जुना पेटोवचें आसा अर्जुन कृष्ण युधिष्ठिर पुरे जन भीमसेना लोट वताचे गंगा तीरा चमकल कुडले भीमसेन अश्वत्थामा युद्ध आपयता अश्वत्थाम पांडवांगेल वयर ब्रह्मास्त्र प्रयोग करता त्या वेळाक कृष्ण सांगता ते तुवय ब्रह्मास्त्र प्रयोग कोरका नानतल्यार ते निवारण करूं जायना त्या वेळा व्यास नारद दोग जन येताची व्यास आज्ञा करता पळय सगळी आत्ताची क्षत्रिय पुरी नाश जाले सगळो लोक नाश जातले हें तूं निवारण करी उपसंहार करी तागेलो अस्त्र तो उपसंहार करता जाल्यार अश्वत्थामाक उपसंहार करी म्हणटना ताका करूं कळना इता म्हळ्यार तो गेलो ब्रह्मचर्य गेला ब्रह्मचर्य तपस्सू पुरे जन आशिल्ले जना मानतर ते ब्रह्मशिरोस्त्र प्रयोग उपसंहार सगळें करूं जाता आनी प्रयोग करूं केला जाल्यार ते काणी आमी पळयला दुर्योधनाले ते एक कुत्सीत कामाक तो ओपलेले तागे ब्रह्मचर्य गेल्ल्या वरी जाल्ले म्हूण सांगून कडेर म्हणटना व्यासू त्या माते आशिल्ले मणी पांडवांक दिल्यार जाल्ले म्हूण सांगून थंय भागवतान तूं हीच काणी अर्जुनान तागेले माते बळसून ते एक म्हळ्यार ब्राह्मणाक शिके काडली म्हूण जाल्यार जुट्टनी काडली म्हूण जाल्यार ताजी इतले अपमान कांय ना ताका मारल्या वरीची म्हणून कृष्णान सांगून ताणें माते बळसून ते मणी काण व्हरून द्रौपदीले दिवचे द्रौपदीन ते हाका दिवचे कोणाक युधिष्ठिराक म्हणून आस तीच काणी हांन तोशेंच कशी म्हूण म्हळ्यार अश्वत्थामान ती व्यासाल उतरा प्रकार पांडवांक दिवचे जाल्यार अस्त्र एका मागशें घेना उतरेल गर्भा वयर प्रयोग करता म्हूण म्हणटा कडे कृष्ण ताका शाप दिता तूं हांगा पांडव कितले काळ राज्यभार करता तितले काळ कुष्ठरोगारी भोवंका तुगे लागीं मनशान नेवचें तुका दुर्गंध येवका हांगा दुखून म्हणून दिता शाप मागीर तूं आसता जगत्यारी जाल्यार एकांत रस्ता तू कोणेय मेळनाची तुगेला कोणेय उलयनाची तशी एक शाप दित कळ्ळें कडेरी युधिष्ठिरू मिगेल पुराय चेडूं सैनीक सकळी एक रात्री भितरी इत्ती मेल्लींची म्हूण कृष्णाले ताण निमगुचे आस कळ्ळें ते कृष्ण तेदना रुद्राले महिम सांगता कसं न्ही म्हूण म्हणल्यार एक तितलें एक जावचें कारण कसलें म्हूण म्हळ्यार पळय तो अश्वत्थामान कसं केल्लें म्हळ्यार तो रुद्राक शरण येयलो न्हय तशें जावन रुद्राल अनुग्रहान तितले जन योद्धांक संहार करूंक अश्वत्थामा जाल्ले रुद्र प्रसन्न जाल्ली म्हूण जाल्यार ताका अमरत्वय दिता नामे इंद्राक पराभव करचे चल पराक्रमय दिता म्हणून तो सांगता ताणें एक पंथा रुद्राले विशयी सांगोस कसं न्ही म्हूण म्हळ्यार रुद्राक ब्रह्मू सृश्टी केल्ली कुडल्या प्राणी सृश्टी करी म्हणटना वट्रासे सृश्टी करतकय कळ्ळें कितली न्यूनत आशिल्ले प्राण्यो कडेरी तो लेखतकय हे मेगेल सृश्टी निमती कसली जावची ना म्हणून उदका बुड्डून मस्त काळ ते तपस्सी करता ब्रह्मू इत्या बारीक रुद्र येनी म्हूण सांगून आनीक पुरुशाक सृश्टी करता मनानाची तेदना तो निमगिता मिगेला पशी पुडी कोण आशिल्लो आ प्रजा सृश्टी करता जाल्यार मिगेला पशी पुडी कोण आशिल्लो तेन्ना तो सांगता तुगेला पशी पुडी कोण येना स्थाण म्हळ्यार शिव तो तुगेला पशी पुडी सृश्टी जालो लसला पुरो तो उदकांत बुडला तूं निश्चिंत जावन सृश्टी कार्य करी म्हूण मागीर तें सृश्टी कार्य मुखार वता वा करता कळ्ळें कोण
विराट पुरुषो आम्ही या भागवतांतूय पळयताची कडे सृष्टी केल्ला जाल्यार प्रजावर्ग दक्ष इत्यादी प्रजापती सृष्टी केली न्हय ते सृष्टी केल्लो प्रजावर्ग बूक जावन प्रजापतीक खवच्याक धांवन येतना तो वचून ब्रह्माला सांगता की म्हाका रक्षण करीन. मागीर ब्रह्मान सर्व प्रजेंक अन्न औषधी पुरे दिवचे आसा कळ्ळें. हे पुरे आमी भागवतांतांनी पळयताची. जेवो कडेरी हांगा प्रजा समुदाय चड जातरच महादेव उदका दुखून उठयलो पळयता कितले की प्रजे सृश्टी जाला कडे ताका कोप येवन हांव कसल्याक सृश्टी करचें म्हूण सांगून ताण लिंग भुंयचेर घाल्लें की ते थंयची प्रतिश्ठीत जाल्ले. मागीर ब्रह्मो ताका निमगीत की तूं हांव तुका सोदिलें तूं उदका भितर कसल्या बशिलो हांगा लिंग कसल्या सृश्टी केलेलो कडेरी तो म्हणटा की कोणकी एक प्रजांक पुरे सृश्टी केला न्हू म्हाका कसलें लिंग म्हूण हांव ते त्याग केलेले म्हूण. मागीर म्हणटा की तो हांव मंजवंत पर्वता वचून आनीकी तपस्या करता म्हूण. तशी ताका तो तपस्या करतरस तपस्या करून त्या वेळाक मागीर त्या वेळा दक्ष यज्ञाची काणी न्ही पळय थंयक येता. बगाक दोळ काडचे सवित्राक हात काडचे पुशाक दांत काडचे हे पुरे कळ्ळें. ते आमी भागवतांत दक्ष यज्ञ म्हूण पळयताचे. जेव आतां हांगा हे विशयी पुरे कृष्ण युधिश्टिरा सांगून तुगेले चेडूं नाश जाल्लींची निधन जाल्लींची त्या पुरे बेजार करूं ना. अश्वत्थामान निमती हे पुरे जायनी रुद्राल निमती जाला ही ताका म्हूण म्हळ्यार देवाले मना कसं असं त्याची जेवची म्हूण तुका गोतच न्हय आनी मुखार जेवची कार्य कसं पळय. हांगा दुर्योधन मेल्लो धृतराष्ट्रान कसं केल्लें म्हणलें एक संशयो संजय हाका जनमेजया येतना न्हय काणी कसं जाल्ली मुखार काणी कसं जाल्ली वैशंपायन ऋषीले निमगिता धृतराष्ट्रयान कसं केल्लें तूं आत्तां म्हणलें अश्वत्थामान ब्रह्मास्त्र उतरेल गर्भावयरी प्रयोग केला कृष्णान ताका शाप दिला म्हणून ह्या विशयी धृतराष्ट्रा कळला की म्हूण म्हणटना संजयो ताका धृतराष्ट्रा सांगोतो सर्व विशयो पळय तो दुखान वळवळेत रशील की धृतराष्ट्र संजय म्हळ्यार की कसलें तूं दुख्ख करता दुख्ख करून तुका कसलें जेवची ना कळ्ळें. कोणाले निमती कसलें सहाय मेळटवे ना न्हय पळय तुगेलें सैन्य तुगेले पुताले पक्षांत 18 अक्षोहिणी सैन्य आशिल्लें पुरे नाश जाला. आतां सगळी भूंय जननातल्या वरी दिसतरस खंय दुखून सकड कितली की देशा राय येयलीची एकलेपुणी वरलीच वे ना न्हय जाल्यार आत्तां तुगेले पित्र तुगेले नात्र तुगेले चेडूं तुगेले ज्ञाती बंधू तुगेले सुहृद कितले की तुगेले जन मेल्लेले आसा पळय तांकां अर्धदैहिक संस्कार म्हळ्यार प्रेत कार्य म्हणटा पळय मेल्ली नंतर करचें कार्य तें कोरका न्हय उठा कडे ताका चेडवांक गेल्ली म्हूण म्हणलेलें माते आसून भारी दुख्ख करतर आशिल्लो आतां पुरे उडगास येयले बाई मिगेल कोणेय वर्णीची नात्रय गेलींची सकडी गेलींची वापास भोवतो चुकलो तो. मागीर ಸ್ವಲ್ಪ ताका समाधान जातरी उठायलो सांगता की मिगेल दुख्ख हांव कारण ना इत्या म्हळ्यार म्हाका कितले जनान सांगला परशुरामू स्वयं येवन सांगला मैत्री ऋषीन सांगला देवर्षी नारदान सांगला व्यासान हितोपदेश दिला कृष्णान समीत सांगला भरलेल सभेंतू ताणें शांती प्रस्ताव करूं येतना अलम वैरेण ते राजन पुत्र संग्रह्यता म्हणून हे वैर नाका तुका पांडवांगेल वैर तुगेले पुत्ता कंट्रोला दवरी म्हणून जाल्यार हांव कसले कृष्णान सांगेल तशें आयकलवे ना न्हय. भीष्मान कितले की धर्मयुक्त उत्तर म्हाका सांगनी मे ना जेवो आजी पळय सगळी अरमनी खाली दुर्योधनाल ताळून भीष्माल उत्तर ना कृपाचार्याल विशय ना विदूर ना कसले ना पुरे खाली अरमनेंतू हांव एकलोस म्हूण दिसता म्हाका अशें कसलें जाल्लें म्हूण दिसता खंयकी हांव मस्त पापिश्ट कितकी पुडली जन्मांतू तशी म्हाका इतली दुख्ख दाखयतरस देव म्हूण. मागीर म्हणटा की कोणाकय इतली दुख्खच की सगळे भूलोकांतू ना न्हय जेवो हांव प्राणत्याग करचे सम म्हूण दिसता म्हाका. मिगेल चेडूं हांव पुरे मारलेले पांडव
त्यांनी आ प्राण त्यो करचे पळोवची म्हणून दुःख करतरस तेन्ना संजय सांगता की तुका गोतना तेल विशयी कसं असं आ तुका लोभत नाशिल्लें तुगेले निमती इतले पुराय जाल्ले तुगेले पुतान दर्प अभिमानय नाही ते दुरभिमान म्हणत ताजीन सर्व पांडवांक मस्त बाधितन तुका कितली सांगला तांगेले इंद्रप्रस्थ राज्य कपट द्यूत करून वश करून घेवन तांकां वनवासा पेटयतना कितले जनान सांगलें हें नज्ज धृतराष्ट्रा तूं आतां जाल्यार राबय तांकां वचनान अशी पळय पांडवांक तूं तेदन कसं म्हणलें जेवचे पुराय दैवेच्या आमी कसं करचें आजी त्याची लेक जेवचे दैवेच्या तूं कसले करूं ना म्हण लेक नाही नतील जाल्यार तुका भीष्मान सांगला तुगेले बायल गांधारीन सांगला विदुरू द्रोणू कृपू कृष्णू नारदू व्यासू मैत्री ऋषी कितले जनांचा कडेन तुका हितोपदेश दिला तुगेले पुत्ताक कितले सांगला जाल्यार ताका केन्नाय पांडवांगेले वैरी द्वेश आशिल्ले तांकां मारका म्हणलेले मन आशिल्ले महा अहंकारी तो बुद्धी अल्पबुद्धी तागेले केन्नाय पांडवांगेले वटू युद्ध करचें संधान करूंक ना तांकां 5 ग्रामय दिना सुव्या मोने इतले जागोय दिना अशी पुरे उरलो न्हू कळ्ळें ताका तृप्तीशिल्वें ना न्हय पुराय जनाल राज्य अपहरण कोरका म्हणलेले दुरभिप्राय जाल्ले देखून तागेलें मरण अशी जाल्लें आनी राया तुका गोत ना नतील कसलें ना कळ्ळें जाय म्हूण तूं दोळ्या उदक काडची न्हय तूं आतां कोरका जालेलें काम करी म्हूण सांगता धृतराष्ट्राक तेच भितर विदुरूय थंय आसता न्हय विदूर सांगता रस्तो राया तूं दुखची न्हय कळ्ळें सगळेची सृश्टींत कसं न्ही म्हणल्यार सर्वय उत्पन्न जल सर्वय नाश जात म्हळेल खंडीत सृश्टींतूल तो मनुष्य जावो विंगड सृष्टी जावो वृक्ष जावो पर्वत जावो कसले जावो चराचरात्मक सर्वय सृष्टी जल्वे नाश जात म्हणलेले लॅक तशी आनी युद्ध म्हूण केली नंतर कोणें एकल्यान मोरका खंयच्या एक पक्षाच्या गेलवुका एकल्यान सोलवुका कोण येद्रा बद्रा द्वंद्व युद्ध जातना एकल्यान मोरका एकल्यान मांचुका अशीच न्हय आनी मिगेल पुतू मिगेल चेडू गेल्लींची म्हणून तूं लेखता न्हय कोण तन्नी आतां देह तांकां येपंत तुगेल पुत्ताले जावन मेळ्ळा ना नतलरी तांकां तांणी कोण तांणी खाल एक जिवात्म शरीर तुगेल निमती मेळ्ळेलें ते बाई तांगेल कर्मानुसार जावन मेळ्ळेलें तशीच जीव देह घेवन येवची पशी फुडें अव्यक्त स्थिती आसताची जन्मा येवन मरण पर्यंत व्यक्त जावन आसताची वापास मरण जाल्ली कुडलें अव्यक्त स्थितीक वताची तुका कसलें दुख्ख सुरवे आशिल्वे देह ना कडे वर्तवे ना मध्ये ಸ್ವಲ್ಪ काळ दिसता तितले खातीर कसलें दुख्ख तूं कितलें दुख्ख केल्यार तुगेल पुत्ताक हाडूं येतवे वापास जायना तशी कालाचें म्हळ्यार मृत्यूचें काम तेंची मारतर सुचें मारलेल्या जनाक ब्रह्म वापास देह दिता सृश्टी करून हेंची लोकांत तो जावचें तशें जावन पळय आनेक कसं म्हूण सांगता तुगेल चेडूं सर्व वेदाध्ययन केल्लेची जाल्यार तांकां कसलें एक चांगपण मनांत येनी म्हळ्यार ताजेर तूं कसलें म्हळ्यार तांगेले कर्मा अनुसार जावन देवान बुद्धी दिलें देवान बुद्धी दिलेली तशी तांणी कर्म केलेलें कर्माक अनुसार जावन आतां फलय मेळ्ळें आनी तुवें दुख्ख बोगका म्हणना युद्धांत कोण कोण मरता युद्ध करतना तांकां पुराय स्वर्ग मेळटा म्हणटा हांगा आसल्यार तांकां राज्य मेळटा तशें मेल्ल्यार स्वर्ग मेळ्ळें जाल्यार स्वर्गांतूय तांणी संतोशारी आसतात न्हय सोडी ताजे खातीर कसलेची तूं दुख्ख न्ही करूं नाका आनी म्हाका जावो तुका जावो कोणाकय जावो ह्या संवसारांत तूं अनेक जन्म घेवन येवचे आसा कितली की यानम जावन वताची कितली की भाव भयणी जावन वताची कितली की बायलो जावन आसताची कितली की बामण जावन आसताची म्हळ्यार एक जन्माचे विशय न्ही त्या जिवाक कितले देह मेळटा ताका कितले संबंध आसता हे पुरे सांगता
तू सोडी या परे दुःख सोडी. इत्या म्हणारी आत्ता तो इतली काळ तू गेलो पुतू जाल्यार आतां देह गेल्ली कुडल्या तो कोणकी तू कोणकी. तशीची मुखार तुगेलो देह बतरय तशीची तू कोणकी बरलेल जन कोणकी तशी जाता. तशी तेन्ना धृतराष्ट्र सांगके वय म्हाका दुःख उणी जाल्यार म्हाका तूं चंद उपदेश दिता. म्हळ्यार विदुराल उपदेश सुरवे काय ऐकला नव्हतो. ऐकून विदुरान मिगेल हांव सांगिल्लें ऐकना म्हणून सनत सुजाताक आप्पोन उपदेश दिवयला कसले जल्वे हागेल निमती कांय जल्लेलें ना. तशी वपासय ताणें युद्ध करयलें चेडवांक कसले बुद्धी दिनाशी बुद्धी सांगनाशी कंट्रोला हाणाशी बिश्टायनाशी दुर्योधनान युद्ध केलेलें. आतां वपास सांगता म्हाका चांग विचार सांग म्हूण. जाल्यार विदूर निमगेलेले जना सांगना मागीर तुका कसलेक रया तुका चांग ऐकूच मात्र विशय न्हू तू कसले अळवडसून घेतले जिवनान तू तशी चलतवे कांय ना न्हू तुका कसलें सांगता म्हणा. चांग आयको का म्हूण कोणें अपेक्षा केले आमी सांगू का. तांणी तशी चलता की ना की आमी सांगचे तशी सांगता म्हूण विदुराक गोत्तशील देखून तो निमगेलेले पुरे सांगता. कळ्ळें. मनशांक शरीर शाश्वत नवमंगल परनेमंगल उडोवन नवमंगल गेल्यावर साधन करू जैनानातील शरीर विसर्जन करून ते आत्माक नवमंगल मेळटा. आनी तांणी केल्लेले कर्माक अनुसार जावन स्वर्ग नरक इत्यादी सुख दुःख इत्यादी मेळटा. आनी शरीर म्हळ्यार घट म्हणटाची घट म्हळ्यार एक मातयेची बुडकुळशी ते केदन पडता केदन पुड्डी जाता म्हणना पळय केलो पंत कुंभारान चक्रा बैरी माती मुद्द दवरून भांड करू शूर करतनाची चक्र सुत्तू येता कुडकू जेवचा पुरो नैमे अर्ध बुडकुळ जल्ला तेदन बेतून वच्चा पुरो. सगळे जल्ले ते चक्रार दुखून आनी उबारता म्हूण म्हणटना ते वायट जेवचा पुरो तो दवरतना वायट जेवचा पुरो. सुकयल नंतर शिजयले नंतर केन्नाय वायट जेवचा जायना म्हणना. आतां आमी रांद करूं म्हणून रांदनीर दवरतना तेन्नाय बेतून वचून वायट जेवचा न्हू म्हणना. तशीच मनशाल जीवन जन्म आयले कुडले मोरू पुरो 4 दीस आसून मोरू पुरो रोगरुजीन येवन मोरू पुरो पूर्णायुश्य जावन मोरू पुरो. कळ्ळें. कोणाले कितले आयुश्य म्हूण म्हळेलें जन्म दिलेले देवा मात्र गोत्तसी बाई हांगाशील जनाक कोणाकय कळना. ಕೆಲವು ಚೆರಡು ಗರ್ಭ ಆಸ್ತನ ಮರ್ತಾಚಿ ಕೆಲವು ಚೆರಡು ಜನ್ಮ ಇಲ್ಲಿ ಕೂಡಲೇ ಮರ್ತಾಚಿ ಕೆಲವು ಜನ 1-4-5 दिवस आयुष्य असता ಕೆಲವು वर्षगटले नसताची ಕೆಲವು पूर्ण आयुष्याचे असताची ಕೆಲವು यवनावस्थे येतन मरताची शाश्वत जावन कोणेय असताच वे नानवे तेच चावनु तू आजी खातीर पुरय दुःख भोगचें न्ही. मागीर गर्भाशयांतू वीर्य रजसूचे संयोग जाल्ली नंतर गर्भवृद्धी कशी जाता ह्या मागीर सांगता. 1 रात्री जाल्ली कुडले ताका कलल म्हणटाची मागीर 5 रात्री जातर बुध म्हणटाची तशी गर्भवृद्धी जाता 5 म्हयनो जाता आनी 1 पिंड जाता तांत भितरी वास जावन आसता न्हू ते जिवात्मा मागीर सर्व अंगांग वाडता परिपूर्ण जाता मागीर गर्भा दुखून भायर येता. तांतू गर्भाशयांत आसतना मांस रगत अमेध्य म्हळ्यार ताणें मुतिलेले भायर घालेले त्याज्य पुरय तांतू भितर ते शिशू लोळतर आसता. भायर येवचे वेळाक प्रसूती बाई ताका भायर लकयता. कळ्ळें. ते योनिद्वारा येवन थंय दुखून भायर येवतय अनेक यातना कश्ट सकट ते शिशू भोगता. ताका तेदन थंय ताका पुर्वजन्मा स्मरण आसता. केन्ना बुंयचेर पडली की पूर्वजन्माचें स्मरण वता. तशी मागीर पुणी समस्त वेळ ते चेडू ताजी कर्मानुसार सुख दुःखादी सांदुकून भोगतर आसता. आदी व्याधी असल पुरय जातर आसता. तशी अनेक सुखुतुसवे होड जेतना काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य या विकार मना येवन पुरे मिगेल निमती जावचे आबे करचे म्हणलेलीक देहाभिमानय ताका येता. हे देह मेगेले हांव हे देहान सर्व केल्लेले म्हूण जाल्ले न्हय जाल्यार
ಹಂಗಸ್ತನ ಆವ ಬುದ್ಧಂತು ತನ್ನಿಪುರೆ ಮೂರ್ಖ ಆವ ಧನಿಕು ತನ್ನಿಪುರೆ ದುರ್ಬಳೆ ಮುಣು दुर्बळ्यांक तात सारकेलो जेवो मूर्ख म्हूण निंदन केलो जेवो दुसऱ्या वयर दोशारोपण केलो जेवो कोणेय जेवो स्मशाना वतन एकूलेक न्हय पंडीत मूर्ख दुड्ड आशिल्ले दुड्ड नातिले चांग कुलाचे कुलहीन माननिश्ठ मान नातील जन मर्याद नातील जन म्हणून तारतम्य असतवे ना सर्व जनान वचून पावचे एक स्मशानाक सर्व जनाक राकडार घालून लासूचे तशी आस्तन मात्र बुद्धंतू पेद्द धनिकू दळिद्रू येप्रे पुंडितू मूर्खू असताना त्या देह गेली नंतर येप्रे असतवे कसले ना मरणानंतर पुरे जन स्मशान आशिल बुईंच्या वैरीची न्हिदोन आसताची पुरे जना एकूलेक लासून घालताची हें कळ्ळें म्हूण जाल्यार तुका कसलें दुख्ख आसना तुका एक काणी सांगता पळय एक विशाल भारी गहन जावन आशिल्लें रानांत एक ब्राह्मण वतर आशिल्लो तो कडेर म्हणटन घोर अरण्या भितर वता त्या प्रदेशांतू पुरे क्रूर प्राणियो आसताची ताका भंय जाता भंय जावन आनी कशें मुखार वचचें म्हूण जेतना ताका भंयान उद्विग्न जालो की मनांत कसं करचें म्हूण कळनी ताका एकडे तेकडे धांवता खंय वचचें खंयचे वाटेन वचचें ಒಟ್ಟು दूर दुखून पुरे प्राणीची रण एक पडता खंय मर्त की हांव तांणी चपताच की असलेची म्हळ्यार म्हाका हांव दवरताच की असले दुख्ख ताका तरस खंय जो म्हाका रक्षण मेळटुवें म्हणलेलें रितीर एकडे तेकडे धांवताना धांवन एक स्त्रीक पळयता ती भयंकर घोर रुपाची ती एक हातान एक बल आवरत करतरच खंय त्या अरण्याक जल्म्या थंयच आनी एक दृश्य दिसता ताका 5 हेड्याचें सरप दिसता तेद भितर धांवता भिवन त्या अरण्या मदीं ते पट्ट बांयत पडतना कशें जाता माती तोग्गू जावन पडता जाल्यार ते मस्त वाल आशिल्ले देखून त्या बाल्लींत शिरकून पडलो जल्म्या ताका त्या सिरकलेल्या बाल्ली दुखून भायर येवचेंय जायना पडूंकय जायना त्या मध्येंतू ताका माती तोग्गू जावन आसा न्हय पंदा पळयतना ताका आनी एक भंय दिसतरस थंय बांयतू पंदाक व्हड सरप आसा वयर वचा वाल्ले दवर म्हूण पळयल्यार तेद भितर तोंडाचे हस्ती दिसता खंय वयरी दांडेरी बांयचे दांडेरी ती हस्ती काळी धवी पुरे बण्णाचे आसा त्या तोंडा हस्तीक 12 पाय ताजे मध्येंतू ते ब्राह्मण खंयचे वृक्षाक लांबून पडला पळय थंय मस्त मोमा मारले ते मोवा मारल्यान चुकून मोव पडतरस हे वाल्ली मध्येंतू असयो अंतरिश्टी जावन आसा जाल्यार तागेल्या आंगार मोव पडतना खातरस तितली संकट आसल्यार त्या ब्राह्मणाक ते मोव कितली पिल्लारी पावना चिक्के हेकड तेकड जाल्यार आपण तोग्गू पडता तोग्गू पळोवन थंय सरप चपता वयर येयल्यार हस्ती मस्तून घालीत हे पुरे संकटा मध्येंतूय भंया मध्येंतूय मोव आंगार पडतना खावया म्हूण दिसता ताका तें खातना ताका हांव कितली संकटां पडला म्हूण म्हणलेलें गोतना वपास तेकडे एकडे पडतना पळयतना भंय जाता ताका म्हणून वैराग्य येना कळ्ळें कडेरी ताजे मध्येंतूय कसं न्ही म्हूण म्हळ्यार ताणी शिरकून घेतिल्ले वृक्षाक 2 नमुने काळेनी धवी विंदुरां चाप्तरसाची ते आत्तकी मागीर की ताणें आदार गेल्लो कुडकू जावन वता पळय ताका कितलें भंय जालें पळय अरण्यांत प्रयाण करतना 5 हेडे सरप दिसले महाभयंकर स्त्री दिसली कळ्ळें मागीर बांयन तूं पडली नंतर पंदा एक घट सरप
बाईंचे पयर एक व्हड गज, ते मागीर विचित्र नमुन्याचे 6 तोंडाचे 12 पांयाचे. मागीर ताण लांबील गेल्ल्याकची बिंदूर कातरतरस थंय दुखून तोग्गू पडल्यार हांव मेल्लो न्हय तोग्गू ते गट सर्प म्हाका चेपता म्हणल्यार भंय जाल्यार मोमा मारल्या दुखून मोव पडतन ते खवचे काशी ते खत्ताची ते गुय्यांनी मोमा मुसानतानी हें चेपतकी म्हणल्यार भंय कितले भंय पड नम तशी जाल्यार ताका वैराग्य येनी पळय. त्या वेळार धृतराष्ट्रा दिसता हें सामान्य काणी न्ही आनी तुका की एक विशेषतच नानतल्यार विदुरश प्रसंगान आशिल्लें म्हाका तें कसलें म्हूण निमगीता तेदना हो सांगतकी ते महासंसार आमी हांगा जन्म घेवन येता पळय हें संसार तें महारण्य कळ्ळें. हांगा पर्वत सदृश सरप ताका मेळ्ळें तें अरण्यांत म्हणणं तें कसलें म्हूण म्हळें नाना विधाची व्याधी. त्या व्याधी दुर्बळ श्रीमंत पंडितू मूर्खू म्हणू बाकी दवरना कोणा येत म्हणना कोणा येवका तांकां ते नाना विधा व्याधी येता. जल्वे एकली स्त्री बले पुराय कडीन बली तांडी तरस म्हणलें पळय कोणी भायर येवच्या जायना अशी महारण्या सुतूची बली तांडीत आसा ती कोण म्हळ्यार मंतारपण जरा म्हणटा तिका तेव्हा तशी ती कोणाकी चुकेल असवे जरा वसता ना न्हय. आनी व्हडली बांय दिसली म्हणलें ती बांय शरीर त्या बांयत दिशिल्लो महासर्पस पळय तो कालपुरुश ते सर्व प्राणीक दिश मारचे ताणेची तशी अन्यक ते बळ्ळीचे म्हळ्यार वाल्ली आसारेरी आश्रयार तो लांबतरस म्हळेल पळय तशी ते आशी मनुष्य आशेन जीवन करता म्हूण सांगून तोंडाचे हस्ती संवत्सर तोंड कसले म्हळ्यार ऋतू मुखानी रतवो मासा पादा 12 पाय म्हणणं ते तागेले संवत्सराचे 12 मास ते हस्तीक पाय म्हूण सर्व कालांतूय जागृत जावन न्हू ते दोनी बिंदुरू गेल्लो कातरसी तरस म्हळ्यार त्या सकाळ आनी रात्री आनी दुंबी भर आशिल्ली म्हळ्यार पळय नाना विधा आशी मनशा येवचे मोव पडतरच पळय ते कामरस म्हणटाचे ते जायी 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 म्हणू सर्व आशेन तूं मनुष्य बुडतर आसता तितली दुख्खांतूय तितली कश्टांतूय जिवना येवन हांग वरची ना कसल म्हूण कळ्ळारी सूख येतन सोणाके मनुष्य म्हणटना ज्ञान वैराग्य खंय दुखून येवची ताका हें संवसारांत आसुनी व्यर्थ म्हूण म्हळेलें ज्ञान येयलें रे संवसारांत आमकां देवान घाल्लेलें कसल्याक ते उद्देश परिपूर्ण करनातले जन्मा येवन व्यर्थ म्हूण म्हळेलें ज्ञान येना नातलें रे वैराग्य येवचें खंय दुखून तशी सांगता तो मागीर मुक्ती जावची कशी मोक्ष मेळची म्हळ्यार कशी म्हूण निमगुचास पण हो पुरे निमगीता जाल्यार धृतराष्ट्रान काय कसले आतां मोक्ष मेळची कशी म्हूण धृतराष्ट्र निमगुनूय काय तो ताका मागीर वापस विदुरान येवन सांगता कडेरी तूं इतले वर्स चेडू मेली सकट गेलें तुका वैराग्य तेदना येवका आशिल्लें आनीक तूं हांगा सूख भोगतरच न्हय देशांत बैसून भिमू तुका एक सुण्याक शीतान दवरलेलें बरी आयदनांत शीतान धाडयत न्हय ते केदन खावचे केदन येता म्हूण राखून बसता न्हय आनी वैराग्य न्हय तुका म्हूण विदुरान भिश्टान ताका वानप्रस्ताव व्हरचें मागीर विदुराल्या मुक्ती मार्गांनी निमगून कसा प्रयोजन जाल्यार तो सांगता संवसारांत आशिल्ले जनाक जनन मरण दुख्ख मागीर वार्धक्य येवचें न्हय म्हूण सांगूंक जायना जाल्यार प्रती एकल्यान संवसारा दुखून निवृत्ती जावपाक जाल्यार कसो करता पळय त्या प्रयत्न करता ना नातल्यार हें एक वृक्षाक हजार गटल्यान गेल्लो येवची तशी कोटी कोटी जन्म त्या मनशाक येता तशें जावन काम क्रोध लोभ मोह मद मात्सरी अप्रे निग्रह करून
मन चंचल जायना नशी पळून देवल दिकडे दवरन सर्वत्र मैत्री भाव शमदमादी सकडी म्हळ्यार शम म्हळ्यार मन शांत करून घेवचें, दम म्हळ्यार जितेंद्रियत्व, हे पुरे असल्यार मात्र तो मृत्यू भंय नतील कडेन वता. मृत्यू भंय नतील कडेन म्हळ्यार खंय मोक्ष जाग्याक म्हणून सांगता. मागीर तेच भितरी व्यास थंय येताची. हो तितलें आयकून मागीर तो दुख्ख भोगतरच त्या वेळार व्यास येयलीची थंय. व्यास येवन सांगता धृतराष्ट्रा, तुका कसलें शिकय न्ही म्हणना, वेदशास्त्र इत्यादी पळय तूं आलोचन हें शिकिल्लेची. आतां विदुरानय तुका सांगलें अशाश्वत जावन नशील जगत ती अशाश्वत जावन नशील जीवन. जाल्यार शाश्वत म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार परमात्मो. म्हणटना तूं ह्या परी दुख्ख करून बसशिल्लें आनी मुखार जावकाशील काम करी. विदुराक हे आजी सांगिल्ले विशीं फुडें तुका सांगला ताणें, जाल्यार तूं कसलें कान्नावर न्ही. तशें चावन केन्नाय कसलें म्हळ्यार दैवेच्छा प्रकार मनशान चोलका जाता. दैवेच्छेक उपरट वच्चाक जायना म्हूण म्हणटरस. आनी तो सांगता जावच्याक कारणच कसं म्हळ्यार हांव दोळ्यान प्रत्यक्ष पळयलेलो विशय यो. पुरे जन देवते भुदेवीक घेवन ब्रह्मसभेला वचून ब्रह्माला सांगताची कसं न्ही म्हळ्यार मस्त कश्ट जाता म्हाका, भूभार जातरस हें म्हाका मिगेल भार उणी करका म्हूण. तेदन महाविष्णून तिका आश्वासन दिवचें आस. पळय मुखारी धृतराष्ट्र म्हूण एकल्यान रायान येवचें आस. त्या वेळार ताका 100 जन चेल्ले जाताची. तांतूं मालगड चेल्लो तुगेलें काम तोच आरामेर करून दिता. तागेलें नांव दुर्योधन म्हूण सांगून कळ्ळें. तागेले खातीर युध्द करूं कुरुक्षेत्र आयिल्ले सर्व राय परस्पर युध्द करून नाश जाताची. सगळे विश्वाभार संपूर्ण नाश जाता म्हूण येता. म्हणटन तुगेले भार उणी गेले न्हय म्हूण सांगून सांगिल्लें. आबे पडिला तशी पळय दुर्योधन जाल्लो. तागेले तसले चेडूं जालीची. ताका समजावन एकलो मावळो मेळ्ळो. तागेले मित्र जावन मेळ्ळो कर्णूय तशीची. हे 4 जनान करून दुर्योधन, दुशासन, शकुनी, कर्ण 4 जन करून भूभार हरणाक कारण जाल्लींची. तशी तागेले तसले स्वभावाची ओट्ट जावन मेळ्ळी तांणी. आनी भूभार हरण तांगेले निमती जालेले. म्हणटन तूं आतां दुख्ख भोगचें कसल्याक नारदान राजसूय यागाच्या महासभेर सांगनी मे सर्व पांडव कौरव परस्पर संघर्षण करून म्हळ्यार युध्द करून नाश जाताची म्हूण. त्या वेळाक पांडवांक भारी दुख्ख जाला. तूं जेवो दुर्योधन जेवो कसलें आयकनी कळ्ळें. तेन्ना तूं आयकलें जाल्यार आज इतलें दुख्ख भोगूं का म्हूण नाशिल्लें म्हणून व्यास सांगताच खंय ताका. त्या वेळाक वापस तो तेंच उत्तर म्हणटा, पुराय देवान लेखील तशी जावची न्हय, सर्व दैव प्रेरणेन जावचें न्हय. तेदन हांव नुतो बशील म्हळ्यार दैव प्रेरणेन जावचें म्हूण सांगून आतां तुवें सांगलें न्हय दैव प्रेरणेन जावचें. म्हाका समाधान जाल्लें म्हूण म्हणटा. मागीर सांगता की पळय धृतराष्ट्रा, कितलेकी देशाचे राय पुरय येवन तुगेले पुताल खातीर युध्द करून पुराय यमलोका चमकल्यांची. कितलेकी जनान सांगला दुर्योधनाक पांडवांगेलो ओटो संधान करून घे म्हणून. ताणें करून घे न्ही. आज जाल्लेले पुरे जाले वचा प्रेतकार्य कोरका न्हय आमी. आतां वचा सीदा कुरुक्षेत्राक म्हूण सांगून धृतराष्ट्राक विदुरूय सांगता, संजयूय सांगता. आतां वच्चो का म्हूण म्हळ्यार
पुराय जना होर काजल की ताक कितले समाधान केले री तो धृतराष्ट्र उठायना मागेरी कडेर म्हणटन विदुरान ताका सांगचे आस मेलेल जन पुराय वीर क्षत्रियची महात्माची रणरंगात एक नमने शोभ दितलेची त्यांनी वीर स्वर्ग पावल्याची दुःख करचे नाका तांकां स्वर्गा पेटोवची व्यवस्था करी धृतराष्ट्र विदुरान सांगले न्हय ताणें हाडैल रथार बसला गांधारी कुंती वरलेले पुराय मृतवंशा स्त्रियो तांणी पुराय धृतराष्ट्रान आशिल कडेन नयलींची एकल्या दोरने एकले रडतरसच काही विदुर पुराय जना जाल तितले समाधान करता सर्व जनांक तांगेल रथार चोडून हस्तिनावती दुखून भायर चमकरीत त्यांनी कौरव राजकुमारांक गेले म्हळ्यार दुर्योधना आदी 100 जनाले बायलो एक रडताचे म्हळ्यार केदे धोडान रडताचे म्हणना कशी वतर आशिल्ली त्यांनी केस सोडला फांतेनी घालून न्हय आभरण काण सोडला एक वस्त्रार वतर आसाची कोणाला बसती ही द्रौपदीन ती सांगोस न्हय म्हाका अशी जाल्यार तुमगेले निमती तुमगे स्त्रियांनी अशी जेवच्यास कृष्णानूय सांगोस न्हय द्रौपदी तुका कोणी अवस्था हाडला तांणी पळय अशी भोंवच्या तांगेल बायलान पळय अशी भोंवच्या आसम जलवे तशीची वतरसची एक दोनी न्हय 100 जन कौरव आले आगेल धृतराष्ट्राल सुन्नो आसाची तांगेल चेडवाल बायलो ताजी नंतर ज्ञाती बांधवांगेल बायलो दारले पुरे मेल्ल्यांची हे बायल मनशी पुरय तांगेले बामणांक न्ही पळोवका न्हय रणरंगा कडेर एक पण तोंड पळोवन तांगेल कार जेवतय राबुका न्हय पुरे जन वतरसची ताजी वेळारी रडतरसुची गांधारी लागी कृपाचार्य समाधान सांगून सांगता काही पळय आम्ही पांडवाले चेडवां पुरय नाश केला ताजे नंतर कितली जन वरल्यांची तांकां पुरय शिबीर प्रवेश करून नाश केला तुगेल चेडवां कशी दिश मारलेली तशी तांगेल चेडवय नाश जाल्यांची द्रुपदाल चेडवय नाची दृष्टद्युम्नय ना द्रौपदीले चेडवांकय मारला 3 जनय रात्री युद्ध करून दुर्योधन तुगेल पूत दुर्योधनाल शत्रूंक पुरे नाश करून धांवन हेकडे येयल्यांची जाल्यार हांगा आमी मस्त वेळ राबू जायना त्या म्हळ्यार आमकां खंयचे वेळा येवन तांणी मारतीत की सांगू जायना जाल्यार विशय कळ्ळे कुळ्ळे आमकां सोदूनय येतात तांणी आमी 3 जन पांडवांक गेले जाल्यार राबूकय जायना तशें जावन आमी हांगा दुखून वग्गी वताची जाल्यार तुका पुरे सांगला आमी कसं जाल्लें म्हूण सांगून म्हणून कृपाचार्य गांधारीला सांगताची मागीर धृतराष्ट्राला सांगता काय धृतराष्ट्रा हांव हांगा दुखून वता म्हाका अनुमती दी क्षत्रिय धर्मानुसार जावन कसं जावका त्या पुरय जाल्ला म्हूण सांगून तांणी गंगा नदी दिकड धांवन तरसची 3 जनांकय पांडवांगेल भंय जाल्ला तांणी ಸ್ವಲ್ಪ दूर ते ಒಟ್ಟು ಚಮಕಲಿಚಿ ಮಾಗಿರಿ 3 ಜನ 3 वाट्यान चमकलीच कृपू हस्तिनापुरा चमकलो कृतवर्मू तागेले देशा चमकलो अश्वत्थामू व्यासाश्रमादिकಡೆ चमकलो पांडुले चेडवांक तांगेल निमित्ती महा अपराध जल्ला मळेल वय न्हय 3 जनांकय भंय कंच वेळा पांडव आमगेलो वयर कसं करता की म्हूण जलताजी मध्ये एक संतोष दुर्योधनान कडे वेळा सांगील काम केल्लें आमी म्हूण सांगून जेवो ते भितरी युधिष्ठिरू तो हस्तिनापट्टणा दुखून रणरंगा येतरस म्हूण कळ्ळी कुडले धृतराष्ट्रा पळोवका म्हूण सांगून बावंडाल वट्ट वता धृतराष्ट्र तो येयला पावला त्या वेळाक चेडूं मेल्ल्यांची भारी दुःखारस द्रौपदी सर्व पांचाल स्त्रियाल वटो युधिष्ठिराल मागशी वता
युधिष्ठिरू पळीत के गंगा नदी तीरारी सर्व जन येयल्यांची भारी दुःख भोगता रसची तिथले हजार स्त्रियोई येऊन युधिष्ठिराला सुतराबून म्हणतर सकी इथले जना मारले नव्हे तू धर्मू दया परिपूर्ण जाऊन असेल म्हणून आम्ही लेखिले कसं जल्ले एकल्या दोग जन मे तुगेला शिकैल आचार्यांक मारले पितामह भीष्माक मारले जयद्रथक मारले तुका आता कोणीही नात नवंगा तुका तर राज्य मिळणं कसं प्रयोजन जाऊच्या असं कोणा दित तू तुगेले अभिमन्यूना द्रौपदी चिरडूनाची तू ಗಳಿಸಿದ राज्य आणि कोणाक तुगेल नंतर कोणाक ये म्हण जलरे युधिष्ठिरू तेदुकून मुखार वचून धृतराष्ट्र अभिवंदन करत काही धृतराष्ट्र अभिवंदन करताना पोट अंदर कनवता काय मन ना आशीर्वाद करू कनी जलरी धृतराष्ट्र मनातील मनानं पोट अंदरता आणि भीमसेना कापायत काही आलिंगन करत तुक एक पंत आव म्हण त्यावेळा री भीम याद राहिलो तो भीमसेनो अभिवादन करू तरस कृष्ण कसं करता भीमसेनाक 2 हाताने मागशी तांडिता आणि ताणी कोरंद भरलेले लोहाच्या भीमसेनाली प्रतिमा ती धृतराष्ट्राला जरा पेटयता कळव्या धृतराष्ट्राला मात्या कसं असं अंतर्यामी म्हणजे कसं लद्यावाक कोणाला मात्या कसं असं म्हणून ताका कळतं नव्हे धृतराष्ट्राला मना कसं असं म्हणलेलं आहे सुरवेक कृष्णा गोत्तशिले तो कसं करता त्या भीमाल तसं लिहिची भीमू म्हणले कोका तसं लेक लोहा प्रतिम करून भरलेलं लोखंडाची ती यद्रा पेटयला नव्हताणे वा बद भीमू म्हणले कोण गट्टे पोट अंदरत काही पोटन धरलेलं पेटाक ती लोहा प्रतिमा मूर्ती पुड्डी पुड्डी जत्ता म्हणारी म्हणतायत नव्हे धृतराष्ट्राक 10,000 अस्तीचे बल आशिले जलरी ताणे चच्चून घाललेले पोटन धरून चच्चून घाललेलं कसं लोहा मूर्ती बद भीम नाही नव्हे बद भीम म्हणले कोण ताणे भीमा मार्का म्हणून ताण तशी त्राण घाललेले आता घाललेलं त्राण खंच्याचे लोहाचे मूर्ती वैर जल नव्हे तागेले हर्दी भेतून गेले की म्हळ्यारी धाडान गेल्यावरी जाल्ले तोंडा दुखून रगते तरस एक पण ताका मूर्छयले कळव्या कडेरी संजयानं ताका उबारून बसयले आणि तू कसं अशी केल्ले कोरण जिशील ना अशी म्हूण कुडले धृतराष्ट्राला कोप निवल काही अयो हांव कसं कार्य केल्लें म्हूण कळव्या कडेरी ताक हाणे लेखले कसले कृष्णानं ताका कसा कार्य केलं म्हणे तागेलें नाटक तें भीमा मारली म्हणून लेखला तू कसं शिकेल्लें म्हणून सांगून निमगील नव्हे हाणे संजयानं तू अशी कोर्ण शिल कसं केल्लें ताण कसं लेखला धृतराष्ट्रानं भीम मेल्लोची हांव त्या म्हणटा गट्टी पोटोन धरलेलं ना ताका मोरका म्हणून धरलेलं ना म्हूण कडेरी त्या वेळार कृष्ण सांगता की महाकृष्णो न हतोद्य भीमो न च त्वया न अन्येरपि शक्यते असौ हंतुम स्वबुद्धी प्रतिता त्वयाद्य पापा हि ते बुद्धिरव्यापि राजन ये राया भीम काही मरनी तुक जवो कोणाकय जवो तक मारच्या शक्ती ना साध्य ना भीमा मारतल कोणय ना जगत्यार ज्या तुगेल बुद्धी तू दाखयल्यावरी जाल्ले तू अशी करत म्हणून गोत्तसून हांव तागे लोहमय प्रतिम दिल्लेले जल नव्हे तुगेल बुद्धी तू दाखयल नव्हे म्हाका गोतशिले तुका भीमाल वैर जोर कोपस एवं बाह्यंतरम प्राप्य तव जीवेन्न कश्चन तुगेल तू उपटोन धरलेलं बरी कोणा तू उपटोन भरलें तांणी मंचनाचे म्हूण गोत्तशिले ताजे खातीर आ भीमाक तुगेल तिकड पेटयनी इत्याक म्हूण म्हळ्यार ಈ ಭೀಮಾಲ್ ಪ್ರತಿಮ್ ಕಸ ಗೊತ್ತಸ್ವೆ ತಸ್ಮಾತ್ ಪುತ್ರೇಣ ಯಾಕೆ असो प्रतिमाकारितायसी हे भीमाल प्रतिमा केलेले तुगेल दुर्योधनानाची तागेल ओट गदा युद्ध अभ्यास कोरका केद नाही प्रॅक्टीस कोरका म्हणून म्हणलेलं खातीर लोहा प्रतिम कोरून भरलेले तीची प्रतिमा तुगेल्या द्राहांड भरले इता तुगेले मन पुत्रशोकान दुःखा बुडला तशें तू असल काम करता
तांतूय तुगेले 100 पुत्रांक मारलेले भीमसेना वैरी तुगेले कोप आसा म्हूण सांगून अवश्य केलें जाल्यार तूं हें करून जिशील तूं तेदनाय तांगेले वयर जाळ बोगलो आत्ता ही जाळान भीमसेनाक संहार करतशिलो. आतां तूं भीमसेना मारलें म्हणलें क्या एकाच वेळे म्हाक हांव तितले काळ पांडवा कोणें कसलें करूं जायना जाल्यार तुका एक बुद्धी खातीर सांगचें. भीमसेना मारली न्हू तुवें चैत तुगेले पुत कोणें वापस आयलीच वे ना न्हय तशें न्हू व्यर्थ काम कोर नाका म्हूण. मागीर ताका वय दिसता कृष्णान सांगिल्लें पुराय वय हांव चुकी केलें अशें करच्यानच जशिल्लें म्हूण सांगून ताका दिसता. आतां आनीक सांगता कृष्ण कसो म्हळ्यार तुगेली हे बुद्धी निमतीची तूं तुगेले चेडवा कळून घेतलें तुगेले पापा फल तूं जेवतरस खातरस आनीक तूं पांडवांक अशें पुराय करूं नाका भीमसेना वयरी कोप दवरून घेवं नाका. ते दुसू तूं केलेल्या अपराधान न्हय असल पुराय जाल्लेलें भीमसेना संहार करूं कसल्याक इच्छा येयली तुका तुगेले दुश्ट कार्या निमतीत न्हय पुराय जाल्लेलें. पांचालीक सभे आपोवन अपमान करतना तूं जेव दुर्योधनाले कसलें सांगलें वे कोर नाका म्हूण ना न्हय तेदना न्हय भीमसेनान दुर्योधना संहार करता म्हूण म्हणलेलें. जांगेर बैस म्हूण जांगी दाखयतना खंयची धरल्या कोपेन आमी आपणाल बायलेक दुसरो धरलो जांगी दाखयता म्हूण जाल्यार ताजे खातीर न्हय भीमसेनान तुगेली जांगी पुड्डी करता म्हूण सांगून प्रतिज्ञा करून ती प्रतिज्ञा प्रकार गदेन ताका मारलेलें जालें न्हय. तुगेलें निमती पुराय जाल्लेलें उडगास दवरी आनी पांडवांगेले वयर जाळ दाखोवन नाका त्या म्हळ्यार आनी तुका तांनी गती म्हूण म्हणटा वय कृष्ण हांव केलेलें चुकी जाली इत्याक म्हळ्यार गे मी अतिमोह पुत्रस्नेह म्हूण म्हणलेलें अतिमोहा निमतीची पुत्रप्रेमा निमतीची हांव धर्मा दुखून विमुख जालो कसा की तुगेल दया मेगेल हातांत भीम शिरकल्लेले जाल्यार ताकाय हांव मारतशिल्लें न्हय जेवो आतां हांव मेगेल कोप गेल्लो मन शांत जालें तूं सांगून आतां हांव भीमसेनाक पळयता म्हणून सांगता. भीमसेना पळयता भीमसेनाले उलयता म्हूण शांत मनान भीमा आपयता येवन तो धृतराष्ट्राले चरणारी वंदन करता. मागीर पुरे भावंड येवन ताका म्हळ्यार पांडव 5 जण येवन 5 जण म्हळ्यार भीम आयला तदनंतर 4 जण येवन नमस्कार करताची. निच्छावन भीमसेनाल देह कै आचार्य सांगता वज्राच्य दृढदेहात्वाद विकारे अविकारे प्रकोदरे वज्रापशी गट्टी शरीराचो तागेले अंगांग खंयचेय विकार ना जाल्यार भीमाक धृतराष्ट्रान पोटोन धर न्ही म्हूण म्हळेलें जाल्यार धृतराष्ट्राल दुश्ट बुद्धी कोणाकय कळटशिल्ली ताजे खातीर भीमा धृतराष्ट्राक भीमा पोटोन दवरची बुद्धी दिल्ली कृष्णान आनी ती प्रतिमाय पेटयली. कितली वायट बुद्धी आशिल्ली धृतराष्ट्रा भीमाल वयर कितले कोप आशिल्ले म्हूण सगळे जनांक कळ्ळें. पुराय जनां अशी तूं कोरून जिशील म्हणलें जालें. आतां गांधारी लेगी वताची पांडव तिका युधिष्ठिरू 5 जण भावांक 4 जण भावांक घेवन आयला पांय पडूंक म्हाका म्हूण म्हणटा तिका जोर कोप येता की युधिष्ठिरालो विशयांत तिका हांव शाप दिता म्हूण लेखता खंय व्यासांक सुरय दुखून गोतच न्हय. आतां व्यास जेवो कृष्ण जेवो परमात्माले रूप न्हय ते कृष्णय परमात्मुची व्यासूय परमात्मुची ताकाय कळता न्हय गेले मनान तुका कसो कडेस म्हूण सांगून कळवे कडे कुडले तिगेले मना अभिप्राय कळ्ळी कुडले गांधारी नाशिल्ले कडेन व्यास वचून पावलीची आनी गांधारीला सांगली की गांधारी तूं पांडवांगेले वयर इतले जळके पिशे दाखोवचे नज कोप दाखोवचे नज तुगेले तोंडा दुखून शाप येता म्हूण जाल्यार ते राबय समा ऐक हांव सांगिल्ले विशय मागीर कसले करी 18 दीस फुडें हांव पांडवांगे लोट युद्ध करता म्हूण सांगून तुगेले पूत तुगेलो येवन आशिर्वाद निमगितना आमा हांव शत्रूंगेले वटू युद्ध करच्या वता म्हाका मंगळाशासन करी मंगळाशासन म्हळ्यार म्हाका बरें जेव म्हूण सांग विजयी जेव म्हूण आशिर्वाद करी म्हूण प्रार्थना केलेलें न्हय.
तू कसा म्हणले येतो धर्म हा तर तो जय हा म्हणेल नव्हे. धर्मशीलकडे न विजय मिळता म्हणून तो आजीवरान कसले फटी मारलेला ना नव्हे. पतिव्रता स्त्री तू एक पुणी फटी तू मारलेला माका गोत ना. आता तुका धर्म म्हणा कसा म्हणून गोतशील दिकून येतो धर्म आता तो जय म्हणेल नव्हतो. तुका आता जरा रिम घेता धर्म तू गेल पुताल पक्ष आशील की पांडवांगेल पक्ष आशिलो तशी पळे तू आता पांडवांक श्राप दिला रे. तू गेले इतली वर्ष दुखून तू चोल नाही गेल्या त्यात सानपण दुखून आजी ते चोल नाही गेली चांग पण पुरे गेली म्हणल्याक तू भारी क्षमाशील आहे धर्मिष्ठी तुक गोत ना तिल ना सर्व ज्ञानशील म्हणून मिले किले. आता तू पांडवांक श्राप दिला रे तू अधर्मी जल्ली वे बे तू सांगल्यावरी तू गेल पुताला सांगल्यावरी पांडवाल पक्षान तू धर्मशिलो तश्चान तांका जय मेळला. तुगेली एक कोप उपशमन करून घे अशी व्यवहार करची तुक समने तेदना ती म्हणत की भगवान न अभ्यसूयामी न एतानिच्छामी नश्यतः पुत्रशोकेन तू बलान ममो विफलती बमेम. म्हाका पांडवांगेल विषय कसले जाळके पिशना तांकां नाश जेवका म्हणून हांव इच्छ करनी जाल्यार रे चेडू मेल्लींच म्हणटना एक औसुक मन मस्त व्याकुल जात न्हय. जाल्यार आतां म्हाका कळ्ळें हांव चुकूनच म्हूण सांगून लायक जालें नानांतलें हांव अपक्षाती पडतशिली. आतां म्हाका कळ्ळें कुंतील चेडू मिगेल चेडू हांव वरीची म्हूण म्हणटना हांव कुंतील चेडवांकय मिगेल चेडू हांव वरी पळोवका म्हूण सांगून म्हणटा काय ती. जाल्यार ती सुरवेक धर्मरायन तिगेले पांय पडतना व्यासान येवन सांगला जाल्यार धर्मरायू येवन तिगेले पांयार पडतना ती सांगता काय हांव सगळे मिगेल निमती सगळे कुल नाश जाल्ले हांव पापिश्टू तुगेले चेडवां पुराय मरण जाल्ले तू म्हाका शाप दित जाल्यार दिवेत म्हूण म्हणटना तिका कोप आशिल्लो न्हू तेदना तिगेले ते कोपा निमती तागेले पांया बोट्टाचे नांगकुट करपून गेलो. त्या वेळाक व्यासान तिका सांगिल्लो उडगास येवन तिणें कोप कंट्रोल केलें जाल्यार एक पंत पळय वय हांव कसले करना तांकां शाप दिना मिगेल चुकी कुंतीन चेडवां पळयल्यार कुंतीन तिगेल चेडवां पळयलेले वरी कुंतील चेडवां मिगेल चेडवां वरीची आपडयता सक्कड सांगला जाल्यार भीम सांगता आमा धर्मुकी अधर्मुकी म्हाका गोतना. जाल्यार हांव नाभी तो प्रहार करूं नज जाल्यार हांव निजाम तशी प्रहार करनी जाल्यार पूर जनान लेखला हांव नाभी पंदा प्रहार केला म्हूण तुका हें अपराध म्हूण दिसल्यार तूं म्हाका तुका शिक्षा दिवका म्हूण जाल्यार दी क्षम करका म्हूण जाल्यार क्षम करी म्हणून सांगता. आनी तुकाय गोतस आमी कसले हे अधर्म केल्ले म्हूण तुमी सांगतात न्हू प्रति विशय अधर्म म्हणून जाल्यार तुगेल पुतान आमकां दिवतान तूं धर्मान जय पाविल की तो अधर्मान आमगेल वयर जय पाविलो. ताजे नंतर द्रौपदीक तांडून हाडलेलो तो धर्म की अधर्म हे पुरे केला न्हय आमकां फूड दुखून ताण वंचना केलेले म्हणटना आतां एक सान्न विशय आमगेले तुमी इतले व्हड करता कसल्याक सगळे इकरा क्षोहिणी सैनिकांक गेले. दुर्योधन लास्टाक दुर्योधन मांत्र वरला जाल्यार ताका मस्त आमगेले वयरी द्वेश आशिल्लो म्हूण केन्ना कळ्ळें अश्वत्थामाल करीन आमगेले चेडवां पुरे मारयसी न्ही निद्दलेले कडेन त्या धर्म न्ही आजी द्रौपदीन मन आले किलवरी जालें न्हय. एकवस्त्र धारिणी जावन केस सोण आशिल्ल रजस्वल जावन आशिल्ल तिका तांडून हाण अपमान केलेले न्हय. तेदन तिणी म्हणलेलें न्हय सर्व कौरवांगेल बायलां अशी भोंवच्या आस म्हूण सांगून आजी तशी जाली न्हय. म्हाका कोपे नव्हे मेगेल बायलेक उलयतना ताजी प्रतिकार काडलेले चुकी म्हूण तूं सांगतवे जांग बेतिलेल कसल्याक म्हूण म्हळ्यार तेव्हांय हांव सांगता कसल्या म्हळ्यार द्रौपदीक दावे जांग दाखोवन बैस म्हूण म्हणलेलें समूह
म्हणून सांगतो तो वंचन करलेल जनाक निकृत्या निकृतीम हन्यान निकृत्या नैम धार्मिकम वंचन केलेल जना वंचनेन मारचे धार्मिकाक धार्मिक जनाक वंचन करून जे म्हणस वंचन करलेल जना वंचन करूनची मारचे म्हणून सांगूनस तशी तू आम्ही वंचन केल्ले अधर्म केल्ले कसले म्हणचे नाका त्या वेळारी सांगत काही गांधारी वै दुर्योधनान तुमका मस्त अपराध केला जल त्या सोडी आ दुर्योधनाल विषयी सोडी ते जल तू दुःशासनाले रगत पिल्लू कशी तू संवेत आहे हा क्रूर कर्म नव्हते पुरे जनांना पळयलेले विषय हांव तुगेले निमगे तसं अनार्य जन दुष्ट जनान करचे क्रम नव्हते सत्पुरुषान करचे रक्तपान करचे पळिल्ला नर राक्षस वे तू गजल कळतीर तू अश केल्ले म्हणून म्हणटना ती तो सांगता अन्यस्यापि न पातव्यम रुधिरम किम पुनः स्वकम आमा कोणाले रगत पिनाच आमगेले रगत आम्ही पितावे आमगे रगत आम्ही पिताव म्हणून कसला म्हळें आम्ही एका रक्तात नव्हे म्हणून हांव कसले पित्ता आव तुगेल पुताल रगत पियिनी दुशासनाल रगत मेगे ओंटा दुखून भितरी वचन तुका साक्षी जाय जाल्यार रे सूर्याल पुतू यमू तागेले निमगी ताका मात्र हे विशय गोतस जाल्यार मेगेल 2 हातांतूय दुशासनाल रगत आशिल्लें वय हांव कशें केल्लें दुशासनाल रगत पिल्ल्या वरी केल्लें तांकां भयण जावका म्हूण सांगून इतक म्हळ्यार तांणी बिल्लारी तांणी केलेले पुरे तांकां उडगस येता म्हूण अन्यक कसं न्ही म्हूण म्हळ्यार दिवता वेळार द्रौपदीले केश्ट तांडून ताणें दुशासनान सभे हाडतना म्हाका जोर कोपयलो आ प्रतिज्ञा केलेले ते प्रतिज्ञा तशी चोलका नव्हे नानतले हांव क्षत्रिय न्हय म्हणून घेत नव्हे भ्रश्ट क्षत्रिय म्हणून घेत नव्हे ताजे खातीर हांव ते प्रतिज्ञा तशीची हांव चल्लो तशी तूं हांव दोश केला पाप केला रगत पिल्ला तशें पुरे म्हाका निंदन करूं नज ते समने म्हणून म्हणटरस आनी सांगता काही पळय तुगेले 100 चेडूं वय पापिश्ट एक पतिव्रता स्त्रीले केश तांडूचे वस्त्रापरण करचे हे प्रे महापाप हाक महाशिक्षा दिवका तशें हांव ताका तागेले हरदे पिसून रगत पित्त म्हणल्यार हांव तशी करून दाखयलें तेदना तो ती म्हणटकी म्हगेले 100 चेडवांक मारतना एक चेडा बरो येत आशिल्लो न्हय आमगेले वृद्धाप्यारी आमकां एक आश्रय आस्त आशिल्लो आमकां आमी दोग जणय मानतारे राज्य कळून घेतला हे स्थितीर एक संतान मरलेले जाल्यार लायक आशिल्लो न्हय म्हूण म्हणटना तो सांगता की पळय तुगेल 100 चेडूं बरीच वायट एक पुणितान तूं धर्मिश्ट ना 100 जन पापिश्ट तशें पुरे जना मारले तेदना तुका एकल्यान पुणी अपराध करनी म्हूण ना तांतू म्हगेल 100 चेडूं वालान तूं तुगेले एकलो पुणी समन आशिल्ले म्हूण म्हणटना तो सांगता भिमू म्हगेल्या समशिल्ली की नाकी जाल्यार पुराय जन मोट्टो मेळ न्हू कृष्णाक बंधना घालका म्हूण लेखिल्लें न्हय समये देव न्हय वे तो हे युद्धांत तूं म्हूण न्हय फुडें आमी सान्नासतना दुखून आमकां कितली बाद दिला पुराय जनांनी महापाप केलेले जेवो कृष्ण संधान आयलो बैसून धर्मशास्त्रा समजावन उलयत आशिल्लो तो त्या वेळार दुर्योधन ताका पदे पदे अपमान करता मान न्हय मस्त म्हालगड आशिल्लींची सभेरी कृष्णाल तसलो देवू बैसून आशिल्लो सबत्याग करून कशी चमकल तो ताणें सबत्याग करून चमकल कुडले तागेले दुश्ट चतुश्ट 100 भावय ताका तागेले म्हाक्षी वचनीच हे पुरे अपराध आशिल्ले देखूनच म्हाका अपराध
करलेली एकलो पुणी नामे म्हूण म्हणल्यार ना कोणेय नाशिल्लीची एकलंय नाशिल्लीची पुराय जनान अपराध केला कडेर म्हणटना कृष्णाकय बंधना घालू पडिला जवो तूं स्वता तांकां ती दुचाक समर्थ जाल्ले तूं ना न्हय तूं सांगेल तांणी कोणें ऐकलीच ना न्हय आजी म्हाका कसले तूं उलयता म्हूण सांगून भीम सांगता मागीर ती न्हू जल्लिके बई न्हय त्या वेळार युधिष्ठिरू गांधारीला म्हणटकी पुराय जाल्लें मेगेल निमती न्हय आम्मा तशें जावन तूं म्हाका शिक्षा दी भिमाक आनी कसले म्हणू का म्हूण म्हणटना गांधारी कसलेय उलयना ती कसं करता गो तो कसं करता गो युधिष्ठिरू बागसून तिगेले चरणार पांय पडच्या म्हणून बागसतना ती दोळ्याक तिणें आमगल बांदिला जाल्यार त्या दोळ्या पट्टी येड्या दुखून ताणें पांय पडूक म्हणून हात एदरा केलेले न्हय ते पळयता ते नांगकूट पुरय करपून ते पळय नांगशी जाता म्हणटा पळय नखरोग तशी जाली कडेन तशी युधिष्ठिरा तशी जाल पळोवन अर्जून कृष्णाल मागशी निप्पन बसले की अर्जून मान न्हय पुराय पांडव खंय गांधारी आमकांय तशें पळोवन आमकांय कसले जतव्या म्हणून एकडे तेकडे बतरसची गांधारीक बारी बेजार जाता खंय आनी म्हण आपयत की तांकां कोप पुराय सोडून तांकां लागीं आप्पन कुंतीन मोग केलेले बरी करता गांधारी भेटून जातरी सर्व जन पांडव कुंती देवीला चमकलीची तीक भारी बेजार काही कुंतीक कितले काळ दुखोन मेगेल चेडू दुःख भोगतरसाची आजी सर्व गेलून घेतले म्हळ्यार चेडूवांक कळून घेतले कितले बेजार जाली म्हूण ना चेडूवां पळयतना दोळ्या दुखून उद्दा दळदळी देंवतरस तांणी रडताची चेडूमय कुंती देवी तिगेल चेडूवांक मस्त मोग करता त्या वेळार द्रौपदी मस्त बेजार करता द्रौपदी नेल्यार पोण लोळून रडतकय कडेरी ती म्हणटकय तुगेल चेडू तुगेल नात्र एकलय वर्णीची आमा अभिमन्यू मेगेल पट्टा जाल्यार चेडूंक कोणेय वर्णीची तांकां पुरे कळून घेवन म्हाका राज्य कसं लाग म्हूण सांगून रडतरस ती कुंती सांत्वन करतकय आनी गांधारी लागीं घेवन वतकय आनी गांधारीनी कुंती कोरून द्रौपदीक समाधान करताशें गांधारी म्हणटकय विदुरान सांगला न्हय तस्मन न परिहार्यर्थे व्यतितेच विशेषतः तपसूचाक जायना न तिलेचे विशय असला तांतू दुःख करचे विशय ना तांतूय कळवून घेवन जाल्ला आनी दुःख करून कांय चमकलेले जन येताच ना न्हय तशें जावन तूं दुःख करूनच जावं तांणी करूंक गेले विनाश जाल्ले रणभुमी पळयतरसची गांधारी महापतिव्रती ती कितले व्रत उग्र तप सकड केला म्हूण ना तिणें तिक तप त्याची कसले बामणाक चमकोन चंदायेर चलची पळय सत्य सांगतल खंय ती कडेरी व्यास तिका दिव्य दृष्टी दितकय ते कसं कतीर म्हूण महाभारत तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्यान सांगला कसले म्हूण म्हळ्यार तिका तपोबल मस्त आशिल्लें न्हय पांडवांक कसले तिणें कोपचे पट्टा दुखून तिका उज्जेवचे श्रापूचे कसले नज्ज तिगेल तपसू येय जावका जाल्यार तीण कृष्णा उरलो का कळ्ळें आतां तिणें दोळ्या आमगले बांदून घेवचे न्हय ती प्रत्यक्ष तिगेल चेडूवाले मरण देह पुराय दिसतवें पक्यानी पळयल्यार अर्धंबर्ध खावन घाला देखून गुर्तू दवरूं जायना आतां तिणें तिगेल चेडूवाले हे देह पार्थिव देह स्पश्ट पळयना नतल्यार तिका मस्त दुःख जायना तीण पळोवका दोळ्यान दुःख येवका कृष्णान केल्लें म्हूण सांगून तिणें शाप दिवचे आसा तशें जाल्यार मात्र तिगेल ते चड जाल्लेले तपस पळय ते नाश जाता
नाश जायनी म्हूण जाल्यार पांडवांक आत्तनय मागीर जाल्यार तिगेल निमती अपाय अस्सचे अस म्हूण सांगून वेदव्यासान तिका दिव्य दृश्टी दिवचे आसा. ते दिव्य दृश्टीन गांधारीन रणरंगान तो कसलच कडी पळयले हे आमी पायचे दिसाक पळया. आज सांगील सर्वय मध्वांतर्गत श्रीकृष्ण परमात्माल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.